नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत सिंहगडावर, जे की पुण्यामध्ये स्थित आहे। ट्रिपमध्ये आपल्या सोबत आहेत दिनेश, आतिफ आणि रोहित। जय महाराष्ट्र म्हणत आम्ही या प्रवासाला सुरुवात करत आहोत। आय होप हा प्रवास आपल्या सर्वांसाठी खूप ॲडव्हेंचरस असेल। घामाघूम होऊन आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचतो। गडाच्या पायथ्याशी असलेले गाड्यांची रांग पाहून चालत जाण्याचे निर्णयाशी एकमत होतो। नंतर पुन्हा आम्ही चालायला लागतो। नंतर गडावर पोहोचल्यावर तिथलं वातावरण पाहून सगळं थकवा नाहीसं झालं। पुढे आम्ही पोहोचलो तोफखान्यामध्ये, जिथे तोफा व लढाईसाठी लागणाऱ्या दारुगोळा ठेवला जात असतो। नंतर आम्ही पोहोचलो लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानी। नंतर आम्ही पोहोचलो तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी। मात्र तिथली गर्दी पाहून आम्ही एका जागी बसण्याचा निर्णय घेतला। तिथून पुढं कोंढणेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। नंतर येतं ते भैरवनाथ मंदिर, जिथे परमशांतीचा अनुभव होतो। संपूर्ण गडावरती 360 पाण्याच्या टाकी आहेत, मात्र पिण्यायोग्य टाकी फक्त एकच आहे। नंतर आम्ही पोहोचलो दक्षिण पूर्वेला असलेल्या कल्याण दरवाजाला। नंतर आम्ही 5 मिनिटाचा टी ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो। त्यात अचानक दिनेशला घोडसवारी करावीशी वाटली। घोडसवारी करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासी निघालो। थोडीशी भूक लागली असल्या कारणाने मी कणीस घ्यायचा विचार केला व निर्लज्जपणे एकटाच खात राहिलो। बड़ा हरामी हो बेटा। पुढे एका हॉटेलमध्ये चक्क कुत्रा ऑर्डर देत होता। सगळं पाहून रोहित म्हणाला, ओ भाई मारो मुझे, मारो मारो। नंतर आम्ही पुढे गेलो व नंतर आमच्या ग्रुपचं एक गाबडं झाडावर जाऊन बसलं। मात्र नंतर कळालं की ते एक माकड आहे। नाही तर ते माणसांना गडाच्या बाहेर हाकलण्याचं काम करत होता। खूपच लागलेल्या भुकेमुळे चक्कर येऊन हा दगड सुद्धा गॉडझिला सारखा दिसू लागला व आम्ही धावत पळत गडाखाली आलो। ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं। इकडे ट्रेन मध्ये वेगळा सीन चालू होता। हे संपूर्ण बडबड ऐकत आम्ही आमच्या स्टेशनवर आलो। नंतर ट्रेनला बाय बाय म्हणत आम्ही आमच्या घराकडे रवाना झालो। ह्या प्रवासात मजा, मस्ती, ॲडव्हेंचर आणि खूप काही शिकायला आणि पाहायला मिळालं। असं प्रवास नंतर अजून लवकर घडावा अशी इच्छा बाळगून आम्ही रिक्षात बसलो। तर रिक्षावाल्या दादांनी रिक्षा स्वतः मला चालवायला लावला। नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे तर गाडीचं लायसन्स नाही। हे ऐकताच रिक्षावाल्या दादाने आम्हाला रिक्षा बाहेर हाकलून लावलं। शाबाश बेटा।